पुणे शहरामध्ये श्री अण्णासाहेब हजारे यांच्यावर जे काही बोर्ड्स लागलेले आहेत ते निश्चित आश्चर्यकारक आहेच, पण त्याचबरोबर नागरिकांची उत्कंठा, सामाजिक कार्यकर्ते किंवा समाज म्हणून जी काही मंडळी या देशाच्या सरकारकडे बघतात आणि तेच त्या सरकारकडे पाहत असताना सरकार कशा प्रकारे घोर निर्लक्ष करते आणि मागच्या 10-11 वर्षामध्ये या सरकारला कुठेतरी बोट ठेवणारी किंवा सामाजिक चळवळ करणारी मंडळीच गायब आहेत, अशा प्रकारचं एक विदारक चित्र पाहिल्यानंतर असे बोर्ड्स लागतात असं मला वाटतं. त्याच्यामुळं खरंच असे बोर्ड्स लागले असतील आणि त्या बोर्डच्या माध्यमातून जर मान्य अण्णा हजारे यांना जर आव्हान करण्यात येत असेल तर अण्णा हजारेंनी खरंच याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. मागच्या काळामध्ये युपीए सरकारला नामोहरम करण्याचं काम हे अण्णासाहेब हजारेंनी केलं होतं आणि आता मात्र देश विकला जातोय. देशावर तब्बल 550 लाख कोटीचं कर्ज होत असताना, देशामध्ये एकाच कुटुंबाकडे पैसा जास्त जात असताना, याचबरोबर वोट चोरीसारखे घाणेरडे प्रकार होत असताना श्री अण्णा हजारे हे मौन बाळगून आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा एकूणच सामान्य जनांना हा प्रश्न पाडणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळं या सगळ्या संदर्भातलं आत्मचिंतन मान्य अण्णासाहेब हजारे नक्की करतील आणि किमान या सरकारबद्दल जे काही चुकीचं चाललंय त्याच्याबरोबर त्या संदर्भात काहीतरी भाष्य करतील अशी अपेक्षा या निमित्ताने निश्चित व्यक्त होते.